खिचडी इतनी जेवली हॉस्पिटलची टेंडर आई आता तू घरी जा मी घराला थंडी भरली तो गावाला इथं मोडलायला. विक्रोळीच्या कन्नंबर नगर येथे राहणारे चेतन ठाकूर वय 32 यांचा विक्रोळीतील आदी आरोग्य या खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चेतन याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. संतप्त नातेवाईक, मित्रमंडळी तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गोंधळ घालत संबंधित रुग्णालयावर गुन्हा दाखल करायची मागणी केली. दरम्यान आमदार सुनील राऊत यांनी या रुग्णालयात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा आरोप केला आहे. गेल्या वर्षी दहीहंडी उत्सवादरम्यान पडून मृत्यू झालेल्या एका तरुणाला पालिका रुग्णालयाने मृत घोषित केले. मात्र संबंधित खासगी रुग्णालयाने याच्यावर 4 दिवस उपचार सुरू ठेवून लाखोंचे बिल आकारल्यानंतर मृत घोषित केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे हे रुग्णालय पालिकेच्या ताब्यात घेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कन्नमारमध्ये पूर्वी हे सुश्रुषा हॉस्पिटल म्हणून याचा डॉक्टर लाड यांनी चालवलं. लोकांकडून पैसे घेऊन, लोकांकडून वर्गणी घेऊन हॉस्पिटल बांधलं. ते फक्त कन्नमारच्या लोकांसाठी बांधलं गेलं. त्याच्यानंतर काय झालं घटना आम्हाला माहिती नाही. हे हॉस्पिटल काही सुश्रुषा असं झालं आदी आरोग्य आणि कोणीतरी 100-150 कोटीला विकत घेतलं. ही जागा माडायची आहे. ही जागेवरती कन्नमारच्या गरिबांसाठी, लोकांसाठी हॉस्पिटल निर्माण करण्यासाठी जागा दिली होती. आता हे टोटल कमर्शियल झालं. कमर्शियल झाल्यानंतर आजपर्यंत ह्या हॉस्पिटलची कंडिशन अशी आहे की ज्या वेळी इथे पेशंट येतो, साधं जरी असं तर 3-4 लाख रुपये बिल होऊन जातं आणि आलेल्या पेशंटमधले 50% पेशंट घरीच जात नाही. आज ही कालची घटना अशी आहे की 32 वर्षाचा मुलगा याचं 3 महिन्यापूर्वी लग्न झालं होतं. चालत तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला. योग्य त्याचं निदान न झाल्यामुळे किंवा योग्य त्याचं हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे त्याचा काल मृत्यू झाला. त्याला एक इंजेक्शन दिलं गेलं. ते इंजेक्शन दिल्यानंतर त्याला थंडी ताप भरला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा हॉस्पिटलचा पूर्ण हलगर्जीपणा आहे आणि त्यामुळे हे 300-400 लोक इथे जमा आहेत. मी आहे, दत्ता दळवी आहेत, आम्ही सगळे आमचे पदाधिकारी आहोत इथे. आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या हॉस्पिटल एक तर मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घ्यावं, कारण हे हॉस्पिटल जनतेसाठी, लोकांसाठी याचा काही मात्र उपयोग नाही. हे टोटल कमर्शियल प्रमाणे चालू आहे. इथे चांगले डॉक्टर नाही, चांगली सुविधा नाही आणि त्यामुळे ह्या आलेला माणूस हॉस्पिटल बघून ॲडमिट होतो आणि त्याला योग्य ट्रीटमेंट न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्यामुळे आमची मागणी एवढीच आहे की हे हॉस्पिटल बंद होऊन हे महानगरपालिकेच्या ताब्यात द्यावं. आता पोलिसांनी तुम्हाला काय पोलिसांनी आता पहा, आता आम्ही एक ADR त्याच्या विरोधामध्ये घेतो आहे आणि लोकांचा एक FIR या हॉस्पिटलच्या विरोधामध्ये घेतो आहे असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे आणि जोपर्यंत FIR जर घेतला गेला नाही तर आम्ही हे हॉस्पिटल पुढे चालू देणार. मात्र रुग्णालय प्रशासनाने नातेवाईक आणि आमदार सुनील राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रुग्णालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्युरो न्यूज, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.